जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात फेज 2 संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही 20 तारखेपासून सध्या बघा सुरुवात झाली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी जे काही संस्थेच्या जाहिरात आहे तर त्या संस्थेच्या जाहिराती सध्या बघा पवित्र प्रणालीवर अपलोड त्या ठिकाणी झाले होते आणि कालच्या दिवसाला देखील आपण व्हिडिओमध्ये ती जी काही सध्या संस्थेची जाहिरात देण्यासंदर्भात ज्या काही नोंदणी आहे तर ती नोंदणी 4 तारखेपर्यंत होती, परंतु या ठिकाणी जी काही मुदतवाढ संदर्भात पत्र जे आहे तर ते सध्या निवेदन देण्यात आले आहे संस्थेच्या वतीने। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही नोंदणी प्रक्रिया आहे तर ती नोंदणी प्रक्रिया आता सध्या बघा इथं मुदतवाढ सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे। त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की आधी 20 तारखेपासून ज्या संस्थेच्या जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड झाल्या होत्या तर त्या सध्या बघा त्या ठिकाणी अप्रूव्ह होऊन आता या ठिकाणी ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या प्रसिद्ध व्हायला या ठिकाणी कार्यवाही जी आहे तर ती सध्या सुरुवात झाली। त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही माहिती देण्यात आली होती की ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती एक प्रकारे या ठिकाणी अप्रूव्ह झाल्यानंतर मान्य झाल्यानंतर त्या ज्या जाहिराती आहे तर ते स्थानिक या ठिकाणी बघा जे वृत्तपत्र आहे तर त्या वृत्तपत्रामध्ये सध्या प्रसिद्ध करण्यात यावी अशा पद्धतीने सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने आताची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा प्रकाशित झाली। तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता पवित्र पोर्टल शिक्षक भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तर ही जी जाहिरात आहे तर ती बघा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी जिल्हा सोलापूर संचलित मराठी माध्यमाची सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षक नेमणे आहे अशा पद्धतीने ही जाहिरात सध्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांची इथं प्रसिद्ध करण्यात आली। तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं बघा इथं जर आपण पदं जर बघितली तर या ठिकाणी देण्यात आलेले माध्यमाचं नाव, त्यानंतर पदाचं नाव, मानधन वेतन श्रेणी, विषय संख्या, त्यानंतर संभाव्य पदे आणि आरक्षण अशा पद्धतीने इथं देण्यात आले। आता मराठी माध्यमासंदर्भात शिक्षण सेवक बघा इयत्ता 1 ते 5 साठी या ठिकाणी सर्व विषय त्याचे 3 पदं आहे। त्यानंतर इथं मराठी माध्यमाचे शिक्षण सेवक 6 ते 8 साठी जवळपास या ठिकाणी जी काही पदं आहे तर ती 12 पदं सध्या आलेली आहे। त्याच्यामध्ये हिंदी विषयाची 3 पदं, समाजशास्त्राची 3 पदं, विज्ञान 1, गणित 1, मराठी 1, इंग्रजी 2 अशा पद्धतीने 6 ते 8 साठी या ठिकाणी आलेली जाहिरात आहे। त्याच्यामध्ये अजून या ठिकाणी बघा पुढचं आहे 9वी ते 10वीची पदं देखील आहे मराठी माध्यमासाठी। त्याच्यामध्ये हिंदीचे 2, संस्कृत 1, विज्ञान 5, गणित 5, मराठीचे 2, इंग्रजीचे 2, भूगोलचा 1 अशा पद्धतीने 18 जी पदं आहे तर ती 9 ते 10 या वर्गासाठी जाहिरातीमध्ये आलेलं आहे। त्यानंतर पुढची 11वी 12वीसाठी ज्यांची पात्रता असेल त्यांचं बघा 11वी 12वीसाठी मराठी माध्यमासाठी वेतन श्रेणी S16 आहे। तर त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र 5 विषय 5 जे काही वेकन्सी आहे, रसायनशास्त्र 5 वेकन्सी, जीवशास्त्र 5 वेकन्सी, त्यानंतर मराठी आणि संरक्षणशास्त्राची 1 आणि भूगोल संरक्षणशास्त्राची 1 अशा पद्धतीने 17 वेकन्सी सध्या 11वी आणि 12वीची वेकन्सी सध्या इथे आली आहे। म्हणजे इथं टोटल वेकन्सी जर बघितली तर इथं एकूण 50 वेकन्सी सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तसंच बघा पुढे जे काही वेकन्सी देण्यात आले परत मराठी माध्यमासंदर्भात या ठिकाणी उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षकांच्या देखील वेकन्सी आली आहे। तर अर्धवेळ शिक्षक जे आहे तर 11वी 12वीसाठी एकूण 6 पदं आहे, म्हणजे इंग्रजीची 2, मराठीची 1, भौतिकशास्त्र 1, गणित 2। त्यानंतर पुढचं आहे या ठिकाणी उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक 11वी 12वीसाठी, त्याच्यासाठी इंग्रजी, मराठी आणि समाजशास्त्र असे प्रत्येकी 1-1 आहे। या ठिकाणी 3 पदं आहे। त्यानंतर पुढे या ठिकाणी बघा विना अनुदानित तत्वावर आहे या ठिकाणी 3 पदं देखील देण्यात आले, 40% अनुदानित, 20% अनुदानित अशा पद्धतीने इथे जी काही पदं आहे तर ती पदं देण्यात आली आहे। आणि ही जी वरील जी पदं आहे तर ती वरील पदं या ठिकाणी बघा फक्त 11वी 12वीसाठी 20% अनुदानित आहे आणि बाकी जे आहे तर हे संपूर्ण 100% 1 ते 10 पर्यंत 100% अनुदानित पद आहे। इथं जर आपण या ठिकाणी बघा आरक्षणाचा जर विचार केला तर आरक्षणानुसार जर इथं बघा पदं जी आहे 50 पदं तर ती 50 पदामध्ये अनुसूचित जातीसाठी 18 पदं, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 2 पदं, भजब 2, भजक 1, भजड 2, त्यानंतर इमावत 9, EWSची 5 पदं आहे, त्यानंतर SCBCची 5 पदं, त्यानंतर ओपनसाठी 5 पदं अशा पद्धतीने टोटल 50 पदांची ही वेकन्सी संदर्भात जी जाहिरात आहे तर ती सध्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेली आहे। तर आता अशा पद्धतीने हळूहळू ज्या काही वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी वृत्तपत्रामध्ये सध्या बघा प्रकाशित होतील। त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी सुरुवात झाली आहे। तर लवकरात लवकर आता
पुढील जी कार्यवाही असेल एडिट टॅब संदर्भात, तर ती एडिट टॅबची जी काही कार्यवाही असेल तर ती मे बी ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर सध्या सुरुवात ह्या ठिकाणी होऊ शकते. त्या अनुषंगाने ही महत्त्वाची गुड न्यूज होती. तर ज्या जाहिरात सध्या बघा येईल त्या जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील, तसंच आपल्या या यूट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला पाहायला मिळतील. तर सध्या तरी ज्यांची पात्रता 1ली ते 12वीपर्यंत आहे तर त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या ज्या वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी सध्या बघा आलेल्या आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर सध्या ही जो अपडेट होती. पुढच्या अपडेटसाठी आपण पुढे व्हिडिओ बनवू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.